हेल्मेट घाला जीव वाचवा अंबड रस्ता सुरक्षा अभियान 2026 अंतर्गत जनजागृती रॅली B21 चे प्रतिनिधी आनंद खरात यांनी घेतलेला रिपोर्ट। सडक सुरक्षा जीवन रक्षा हा संदेश जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी रस्ता सुरक्षा अभियान 2026 अंतर्गत अंबड शहरात हेल्मेट जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले। उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने आयोजित या रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। या रॅलीला उपप्रादेशिक परिवहन अधिकारी चंद्रमोहन चिंतन, मोटार वाहन निरीक्षक भीमराज नागरे, शुभम मोटे, राजकुमार मुंडे, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक ऋषिकेश कुमावत, इम्रान खान यांची प्रमुख उपस्थिती होती। तसेच अंबडचे DYSP सिद्धेश्वर धुमाळ, पोलीस निरीक्षक संतोष घोडके, पोलीस उपनिरीक्षक छोटूराम डुबे, रंजना बांगलानी, जिल्हा वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चातुरे आणि अंबड नगर परिषदचे CEO मनोज उकिरडे यांनी रॅलीस सहकार्य केले। दुचाकी स्वारांनी हेल्मेटचा वापर करावा, वाहतूक नियमांचे पालन करावे व अपघात टाळण्यासाठी सतर्कता बाळगावी यासाठी रॅलीद्वारे जनजागृती करण्यात आली। या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनात अष्टविनायक मोटार ड्रायव्हिंग स्कूल, न्यू समर्थ मोटार ड्रायव्हिंग स्कूल, जगदंब मोटार ड्रायव्हिंग स्कूल, श्री माऊली मोटार ड्रायव्हिंग स्कूल, अरिहंत मोटार ड्रायव्हिंग स्कूल आणि देवा मोटार ड्रायव्हिंग स्कूल यांचे मोलाचे योगदान लाभले। रस्ता सुरक्षा ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असून हेल्मेट वापराने अनेकांचे प्राण वाचू शकतात असा संदेश यावेळी उपस्थित मान्यवरांनी दिला। रस्ता सुरक्षा अभियान 2026 हे संपूर्ण देशभरामध्ये आणि महाराष्ट्र राज्यामध्ये राबवलं जातं दरवर्षी। या अगोदर हे अभियान 7 दिवस राबवलं जायचं, त्यानंतर 15 दिवस आणि गेले 3 वर्षापासून हे अभियान 1 महिना पूर्ण 30 दिवस राबवलं जातं। तर या वर्षी 1 जानेवारी ते 31 जानेवारी हे देशभरामध्ये आणि महाराष्ट्र राज्यामध्ये हे अभियान राबवलं जात आहे। या अभियानांतर्गत लोकांमध्ये जाऊन जनजागृती करणे, हेल्मेट वापराची, सीट बेल्ट वापराची आणि रस्त्यावर वाहन चालवताना कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी, अपघात कमी करण्यासाठी काय काय काळजी घ्यावी, या सर्व गोष्टींचा काळजी घेतली जाते, उहापोह केला जातो, लोकांमध्ये ती जागृती निर्माण केली जाते। त्याच अनुषंगाने आज हेल्मेट वापरासंबंधीची जनजागृती हा कार्यक्रम आहे, तो आपण अंबड शहरामध्ये पूर्ण राबवला आहे। त्या अंबड शहरामध्ये हे हेल्मेट वापरायची जनजागृतीची जी रॅली आहे त्याच्यामध्ये भरपूर लोकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला हेल्मेट घालून। आणि नंतर विशेष उपस्थिती आज वाहन चालवण्यामध्ये, हेल्मेट घालून वाहन चालवण्यामध्ये अंबड येथील DYSP सर धुमाळ सर, PI घोडके सर यांनी स्वतः हेल्मेट घालून मोटरसायकल चालवली आहे। आज रॅलीमध्ये सहभाग नोंदवला आहे। हेल्मेट वापरणे किती गरजेचं आहे यावरून आपण लक्षात घ्यावं। जे गेस्ट आज आमच्याकडे उपलब्ध होते त्या स्वतः गेस्टनी हा लोकांना निरोप पोहोचवण्यासाठी, हा संदेश देण्यासाठी स्वतः गाडी चालवली आहे हेल्मेट घालून। तर सर्वांनी हेल्मेट वापरावे, म्हणजे रस्त्यावरचे जे जास्तीत जास्त जे अपघात असतात ते अपघात फक्त मोटरसायकलचे आहेत आणि मोटरसायकलच्या अपघातामध्ये मृत्युमुखीचं प्रमाण जास्त आहे। कारण मोटरसायकलवरून खाली पडलं, डोक्याला लागलं की डोक्याचे मेंदूचे जे पार्ट्स आहेत खूप नाजूक पार्ट्स आहेत, त्याच्यामध्ये हाड मोडणे हा प्रकार कमी असतोय। मेंदू डॅमेज झालं तर तिथं मृत्युमुखीचं प्रमाण जास्त वाढतंय। म्हणून हेल्मेट जर वापरलं तर मृत्युमुखीचं प्रमाण बऱ्यापैकी कमी करता येईल। म्हणून सर्वांना RTO विभागातर्फे आवाहन करण्यात येते की हेल्मेट वापरावे मोटरसायकलवाल्यांनी आणि 4 व्हीलरवाल्यांनी सीट बेल्ट वापरावा। आजच्या या कार्यक्रमामध्ये RTO विभाग जालना, तसेच वाहतूक शाखा जिल्हा वाहतूक शाखा चतुरे साहेब आणि त्यांचे कर्मचारी, परत DYSP सर, PI घोडके सर अंबडचे आणि त्यांचा स्टाफ, या सर्वांनी खूप योगदान दिलेलं आहे, त्यांचं खूप सहकार्य लाभलेलं आहे। तसेच अंबड येथील अष्टविनायक मोटर ड्रायव्हिंग स्कूल, न्यू समर्थ मोटर ड्रायव्हिंग स्कूल, जगदंबा मोटर ड्रायव्हिंग स्कूल, श्री माऊली मोटर ड्रायव्हिंग स्कूल, अरिहंत मोटर ड्रायव्हिंग स्कूल, देवा मोटर ड्रायव्हिंग स्कूल आणि इतर सर्व मोटर ड्रायव्हिंग स्कूल ज्यांनी आज या रॅलीमध्ये हिरारीने भाग घेतला आणि ही
रॅली घडवून आणली. 2 दिवसापासून त्यांनी याच्यामध्ये खूप प्रयत्न केले आणि ही रॅली घडवून आणली आणि लोकांमध्ये पूर्ण शहरामध्ये आपण जवळपास 3 किलोमीटर ही रॅली केलेली आहे. सर्व लोकांनी पूर्ण शहरामध्ये ही रॅलीचं महत्त्व कळलेलं आहे, लोकांपर्यंत संदेश पोहोचलेला आहे आणि हाच संदेश आपल्या माध्यमातूनही आपण अजून पुढे पोहोचावा ही आपल्याला नम्र विनंती आहे. धन्यवाद.